असं आहे की आपण आंदोलनं केली पाहिजेत का? नक्की केली पाहिजेत. विरोधकांनी चांगल्या कामाला नाही, परंतु जर काम चांगल्या प्रकारचं होत नसेल तर विरोध हा केलाच पाहिजे. ते त्यांचं लोकशाहीत राहतो म्हणून तो त्यांचा अधिकार आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु काय, आपण जे आंदोलन करतोय आता त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर गावामध्ये एका तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दुर्दैवाची बाब आहे. आणि त्याच्या खोलात गेल्यावरती खाजगीमध्ये असं कळालं की व्याजाच्या काहीतरी पैशांवरून हा विषय झालेला आहे. मग ते पैसे कोणी दिले, काय दिले, याच्या जर खोलात गेलो तर मला असं वाटतं हे आंदोलन करायची खरंच गरज आहे का? याबाबत मला सविस्तर ज्यावेळी माहिती मिळेल त्यावेळेस तर मी देईलच. परंतु जे काही विरोधक आंदोलनं करत असतील यांनी पहिले नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती काय आहे काय नाही याचा सगळ्याचा माहिती घेतली पाहिजे. उगाच फक्त राजकारणाचा भाग म्हणून या गोष्टी करणं चुकीचं आहे. नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती पाहता आज रोजी मागचे बरेचसे देणे आहेत. त्यामुळे जे काही यांचं म्हणणं आहे की काय रस्त्यांवरती मुरुम टाकला पाहिजे किंवा काय त्यासाठी आंदोलनाचा विषय आहे, तर यामध्ये नगर परिषद रस्त्यांची कामच घेणार आहे. रस्ते काही एका दिवसात खराब झालेले नाहीयेत. रस्ते गेल्या 2-4 वर्षांमध्ये खराब झालेले आहेत. मी निवडणुकीच्या म्हणजे राजकारणाचा भाग थोडा बाजूला ठेवला तर निवडणुकीच्या वेळी मी जाहीर सभांमध्येही सांगितलं होतं, खाजगीमध्ये जिथं कुठं बैठका झाल्या छोट्या छोट्या कॉर्नर मीटिंग्स, त्याही मीटिंग्समध्ये मी सांगितलं होतं की नगर परिषदेची सध्याची परिस्थिती बघता जरी आम्ही निवडून आलो तरीही पुढच्या कमीत कमी 1-1.5 वर्षाचा काळ हा अवघड राहणार आहे. आपल्याला कामांच्या बाबतीत थोड्या अडचणी येणार आहेत. नगर परिषदेचा जो काही स्वनिधी असतो त्यातून ज्या काही तरतुदी करावी लागते त्या तरतुदींना आज रोजी नगर परिषदेकडे तेवढा निधी उपलब्ध नाहीये. शासनाकडून जे निधी येणार आहेत त्या निधींच्या बाबतीत आता काही निधी आलेले आहेत, काही कामं चालू होत आहेत, नवीन काही प्रस्तावही शासन दरबारी आहेत. पाणी पुरवठा असेल, तुमचं भूमिगत गटार योजना असेल, त्याचबरोबर रस्त्यांसाठीचे निधी असतील, याची तरतूद आपण शासन दरबारी करतोय. परंतु त्याला कालावधी जातो, ते काही एका दिवसाचं काम नाहीये. त्यामुळे या गोष्टी जर त्यांनी समजून घेतल्या म्हणजे प्रशासकीय कामकाज कसं चालतं हे मला असं वाटतं विरोधकांनी पहिले समजून घ्यावं आणि त्यानुसार त्यांना काय आंदोलनं करायची ती करावीत. केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे. विकास कामं शेजारच्या नगर परिषदांमध्ये चालू झाले. शेजारच्या नगर परिषदांमध्ये मागे जे काही प्रशासकांचा काळ होता त्यामधले काही निधी शिल्लक होते. त्याचबरोबर नवीन निधी त्यांनाही आलेले आहेत, आपल्यालाही आलेले आहेत. परंतु निधी आलाय म्हणून तो कसाही फक्त उडवा या पद्धतीने काम आम्ही करत नाही. जे काही काम करायचंय ते चांगल्यात चांगलं काम हे व्हायला पाहिजे. म्हणजे जर आपण आजूबाजूच्या, मला कोणावरती टीका करायची नाहीये, परंतु जिल्ह्यामधल्या बाकीच्या इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर कदाचित एखादं काम केलं तर ते 2-4 वर्षात परत तेच करावं लागतंय. देवळाली नगर परिषदेच्या कार्यकाळाबद्दल जर सांगायचं झालं तर 2017 ते 2021 या कालावधीमध्ये जी काही कामं झाली ती नक्कीच चांगल्या प्रतीची कामं झाली आहेत. त्यातले बरेचसे रस्ते हे अजूनही सुस्थितीत आहेत. मध्यंतरीच्या काळात भूमिगत गटार योजना देवळालीमध्ये काम चालू झाल्यामुळे काही रस्त्यांची दुरावस्था झाली, काही रस्ते फुटले. त्यामध्ये भूमिगत गटार योजनेचं काम घेतानाही आम्ही रस्त्यांसाठी निधी मागितला होता, परंतु त्यावेळी शासनाकडे तशा तरतुदी नव्हत्या. त्यामुळे तो थोडा विलंब झालेला आहे. एकदा ती भूमिगत गटार योजनेची कामं झाल्यानंतर त्यातले रस्त्यांची जी कामं आहेत ती होणारच आहेत. परंतु यासाठी एका दिवसात हे होणं शक्य नाहीये. ही भूमिका किंवा ही वस्तुस्थिती आहे आणि ही विरोधकांनी समजून घेतली पाहिजे. विरोधी नगरसेवकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, त्याचबरोबर मुख्याधिकारी, त्याचबरोबर कर्मचारी हे त्यांचे काम ऐकत नसल्याचा आरोप देखील त्यांनी काल पत्रकार परिषदेत केला. सभागृहात बोलायचा अधिकार हा प्रत्येकाला असतो. फक्त आपण मुद्देसूद बोललं पाहिजे. सभागृहाचं कामकाज जे आहे हे ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने जर तिथे कोणी बोलत असेल तर त्याला नक्की बोलू दिलं जातं. परंतु आपण विषयावर बोलायचं सोडून जर दुसरीकडे तो विषय डायव्हर्ट करायला लागले तर त्याबाबत मला वाटतं की कोणी ऐकून घेणार नाही. राहिला विषय अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर कुठलाच अधिकारी हा कुठल्या पक्षाचा नसतो, कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठला अधिकारी नसतो.
अधिकारी आणि पदाधिकारी यातला हाच फरक आहे. आणि अधिकारी हे योग्य पद्धतीचं कामकाज जर तुम्ही सांगितलं तर मला वाटतं कधीच नाही म्हणणार नाहीत. परंतु अधिकाऱ्यांनाही आर्थिक परिस्थिती काय आहे काय नाही, त्याच्या मंजुऱ्या कशा द्यायच्या कशा नाही, यामध्ये मी सांगितलं म्हणजे मी नगराध्यक्ष आहे म्हणून मी सांगितलं आणि ते काम झालं असं होत नाही. जरी मी सूचना केल्या किंवा मी जरी एखादं काम प्रस्तावित करायला सांगितलं तर त्याला प्रोसिजर आहे. त्याला इस्टिमेट तयार करणं असेल, त्याच्या तांत्रिक मंजुऱ्या घेणं असेल, त्यानंतर त्याच्या खर्चाची काय तरतूद आहे त्याप्रमाणे त्याची प्रशासकीय मान्यता घेणं असेल, त्यानंतर टेंडर प्रोसेस असेल, या सगळ्या गोष्टींना जो काही कालावधी जातो त्यामुळे त्याला कुठल्याही कामांना विलंब हा होतोच. देवळाली पालिकेत दारूबंदी, नगर परिषदेत दारूबंदी झाली पाहिजे अशी देखील सरसकट मागणी आहे. देवळाली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये दारूबंदीच्या बाबतीत असं आहे, देवळाली गाव हे वाड्या वस्त्यांवरती विखुरलेलं आहे. त्याच्यातून आपला राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग हेही गेलेले आहेत. त्यामुळे त्याबाबत शासन जे काही निर्णय घेत आहे तर काही भागामध्ये असं व्हायला लागलंय की शासन निर्णयाप्रमाणे काय वाईन शॉप असतील, परमिट रूम, बिअर बार असतील हे चालतातच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे अवैध धंदे म्हणजे कोणत्याही लायसन्स शिवाय दारू विक्री हा अवैध धंदा आहे. तुमचे मटके, व्याजाचे धंदे या असले अवैध धंदे आहेत. या सगळ्याच धंद्यांच्या बाबतीत यामध्ये सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे. आणि लीगल जे काही असतील व्यवसाय ते नाही, परंतु इल्लीगल प्रकारे, अवैध प्रकारे चालणारे जे काही व्यवसाय आहेत ते कंट्रोल केले पाहिजेत आणि ते बंदच केले पाहिजेत. याबाबत सविस्तर चर्चा होऊन त्याप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल, SP साहेबांकडे असेल, म्हणजे त्या शासनाचे जे काही संबंधित विभाग आहेत त्यांच्याकडे ती मागणी आम्ही करतोय. वारकऱ्यांना टँकरने पाणी पुरवठा केला गेला नाही, त्याचबरोबर पाणी दिलं गेलं नाही. राहुरी नगर परिषदेकडून टँकर पुरवठा लागला, त्याचबरोबर ATM-द्वारे पाण्याची वारकऱ्यांना पाणी दिलं गेलं. असं आहे, आरोप करणारे हे आरोप करतच राहतात. ATM बसवलेला आहे नगर परिषदेने, तर त्या बाबतीत मी सविस्तर खुलासा आपल्याला आत्ताच करतो की पूर्वी 90,000 लिटर ते 1,25,00,000 लिटर पर्यंतचं दररोजचं पाणी हे आपल्या टाकीवरून जात होतं. आजूबाजूची गावं आहेत तिथले लोक भरून नेत होते. परंतु त्याच्या खोलात गेल्यावरती माहिती आम्हाला अशी मिळाली की आपल्या भागामध्ये दूध धंदा हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. देवळालीमध्ये काही चिलिंग प्लांट असतील, मोठ्या डेऱ्या असतील, इथं बाहेरच्या गावांमधून दूध येतं आणि जाताना ते कॅन धुण्यापासून ते भरून नेण्यापर्यंत हे नगर परिषदेच्या टाक्यांवरून होत होतं, ज्याचं तिथं आरेरावीची भाषाही अनेक जणांनी त्या काळात केली. त्यामुळे यातून ज्यावेळेस लक्षात आलं की एवढं पाणी जर जातंय, आपण नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना पाणी देत असताना त्याच्यावरती आपण पाणीपट्टी घेतोय आणि बाहेरच्या लोकांना आपण तिथं भरून द्यायला म्हणत नाहीये, परंतु त्याचा व्यवसाय केला जातोय. कॅननी पाणी भरून नेलं जातं आणि त्या संबंधित गावांमध्ये ते विकलं जातं. ही वस्तुस्थिती ज्यावेळी कळाली त्यावेळेस सगळ्यांनी चर्चा केली आणि एक वॉटर ATM आपण तिथं बसवून तो अंदाज घेतला पाहिजे. हे केल्यानंतर एक लक्षात आलं की 90,000 म्हणजे 1,00,000 लिटर पाणी जे जात होतं, आज पाण्याच्या टाकीवरती साधारणतः 10,000 लिटर पाणी जात आहे. याचा अर्थ पाण्याचा नक्कीच गैरवापर होत असावा, ते कंट्रोलमध्ये आलेलं आहे. त्यामुळे तो विषय वेगळा आहे. राहिला विषय टँकरच्या बाबतीतला, तर अल निनोच्या धर्तीवरती यावर्षी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचा निर्णय बाकीच्या नगर परिषदांमध्ये, बऱ्याचशा नगर परिषदांमध्ये दिवसाआड असेल, 2 दिवसाआड असेल, काही ठिकाणी 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. आपल्यालाही तशा सूचना आल्या होत्या. मी त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. देवळाली प्रवरा हे शहर जरी असलं तरी वाड्या वस्त्यांवर विखुरलेलं आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात येथे दूध धंदा आहे. जवळपास 10,000 प्लस जनावरं इथं असू शकतात. ही एक टेंटेटिव्ह आकडा आहे. त्यांच्याशी ती सखोल चर्चा केली आणि त्या सगळ्या जनावरांना नगरपालिकेचं जे पाणी जातं आपलं ते पिण्याची सवय लागलेली आहे. जर ते पाणी मिळालं नाही तर ती जनावरं पाणी पित नाहीत, त्याचा परिणाम हा दूध धंद्यावर होतो. त्या अनुषंगाने आम्ही अल्टरनेट डे नाही करू शकणार, दिवसाआड पाणी पुरवठा नाही करू शकणार, परंतु एखादा दिवस आम्ही आत्ता सुरुवातीला बंद ठेवतो. जर गरज लागली तर तो नंतर कालावधी आपल्या सल्ल्याने किंवा आपल्याशी चर्चा करून वाढवू, हे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आलो होतो. या 1 जुलैपासून
ती अंमलबजावणी करायची ठरली होती. आठवड्यातला एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवायचा ठरला होता. तो रविवारचा दिवस ठरत असताना लक्षात आलं की शनिवारी लाईटचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे शनिवारीही पाणी पुरवठा विस्कळीत होणार, रविवारीही पाणी पुरवठा होणार नाही, या अनुषंगाने ठरवून आपण शनिवारचा दिवस तो फायनल केला. त्यामध्ये अधिकारी होते, पदाधिकारी होते, या सगळ्यांशी चर्चा करून स्थानिक नागरिकांना माहिती देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून असेल, तुमच्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असेल, आमच्या घंटागाड्यांवरती अनाउन्समेंट करून असेल, सगळ्यांना त्याची पूर्वकल्पना दिलेली होती. त्यामुळे एक शनिवार असं झालं की योगायोगाने मी त्यावेळेस सायकलवारी चालू होती, त्यामध्ये मी सहभागी झालो होतो. आम्ही पंढरपूरला गेलेलो होतो. मला 1-2 फोन आले की पाणी पुरवठा चालू करा. तर शनिवारी पाणी पुरवठा बंद असताना पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी मेंटेनन्सची कामं आहेत. तर शनिवारचा पाणी पुरवठा बंद आहे, तर त्या दिवशी बाकीकडे मेंटेनन्सची कामं करून घेण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागाला दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांचं ती नियोजन चालू होती आणि अचानक तो पाणी पुरवठा सोडण्यासाठी मॅनपॉवर उपलब्ध होऊ शकत नाही. जिथं कुठं दिंडे येत आहेत किंवा पाण्याची जास्तीची गरज लागणार आहे, एक तर सगळ्यात पहिले मी असं म्हणेल की आपल्याला माहिती आहे, पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, तर आपण नक्कीच पाण्याची व्यवस्था ही आधी करून ठेवायला पाहिजे होती. परंतु तरीही अडचण आल्यानंतर टँकर भरून द्यायची व्यवस्था केलेली होती. नगर परिषदेकडे जे काही 2-4-5 टँकर असतील ते ऑलरेडी बुक झालेले होते, ते संबंधित ठिकाणी गेलेले होते. जर सत्यजित कदमकडे किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणी दिंडी येणार आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी गेलेला टँकर आहे, तिथे दिंडी आलेली आहे आणि त्यावेळेस जर दुसरा कोणी फोन केला आणि मला टँकर द्या अचानक म्हणायला लागला, तर ते शक्य होत नाही. त्यावरती मार्ग आम्ही काढला होता की त्या दिंड्यांबरोबर टँकर असतात किंवा आपल्या गावात दुसरं कोणाचं आपल्या जवळपासचा टँकर असेल तर तो पाठवा, तो नक्की भरून दिला जाईल. मी त्याची आकडेवारीही घेतली. त्या शनिवारी, ज्या शनिवारी ही घटना घडली, त्या शनिवारच्या संध्याकाळपर्यंत 36 टँकर हे ऑलरेडी भरून दिलेले होते. त्यामुळे असं कुठंच केलं गेलेलं नाहीये की दिंड्या आल्या तर पाणी बंद ठेवलं मुद्दामून किंवा मुद्दामून टँकर दिला नाही. परंतु टँकर उपलब्ध असेल तर तो दिला जाईल. जर आपण आधी त्याची पूर्वकल्पना दिली तर तो दिला जाईल. अचानकपणे त्याचं नियोजन होऊ शकत नाही. राहुरीहून टँकर आला नाही आला, राहुरीहूनच नाही, मी सांगतो की देवळालीचा टँकर आधी पारनेरपर्यंत पाठवला. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना केल्या होत्या की टँकर असतील, तुमचे सक्शन मशीन असेल, या व्यवस्था दिंड्यांसाठी कुठं कुठं कोणी कराव्यात, त्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे देवळाली नगर परिषदेची सगळी यंत्रणा ही देवळालीमध्ये नसून काही जिल्ह्यातल्या बाकी काही गावांमध्ये द्यावी लागलेली आहे. त्यामुळे हे जे काही दिंड्यांचं नियोजन होतं आणि ज्यांच्याकडे कोणाकडे दिंड्या येणार होत्या त्यांनी थोडं पूर्वनियोजन हे ठेवायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक